नमस्कार. स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजी याचा चौथा भाग. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की स्पीच थेरपिस्ट किंवा ऑडिओलॉजिस्ट पर्यंत पेशंट्स कसे पोचतात आणि अनिशाने आपल्याला हेही सांगितलं की त्याच्याबद्दलचे ते जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्या अर्ली वॉर्निंग्स काय आहेत की आधी कसं आपल्याला समजून घेता येईल की काय होतंय ते. तर आजच्या भागात आपण अनिशाकडनं समजून घेऊया की ह्या डिसऑर्डर्स एकतर होऊच नाहीयेत, म्हणजे टाळता येतील का, किंवा अगदी टाळता नाही आल्या तर त्याचं प्रमाण किंवा त्याचा प्रभाव जो आहे तो थोड्याफार प्रमाणात आपण कमी करू शकतो का. हाय अनिशा. हाय. तर आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला तू सांगायचं आहे की ह्या ज्या डिसऑर्डर्स बद्दल आपण मागच्या वेळेला डिस्कस केलं त्याचा प्रभाव आपण कमी करू शकतो का, किंवा ऑल टुगेदर टाळता येणार का, असतात का त्या काही. हो, नक्कीच करू शकतो. इन बोथ केसेस पीडियाट्रिक्स आणि अडल्ट दोघांमध्येही करता येतं. आणि सो आज आपण हे खूप जास्त होईल कव्हर करायला. सो आज आपण पीडियाट्रिक्स बद्दल बोलूया. युजली पीडियाट्रिक्स ह्याच्यात आपण हे जे प्रिव्हेन्शन किंवा सिव्हिअरिटी कमी करणं ही पूर्ण प्रोसेस 3 ह्याच्यात डिवाइड करू शकतो. व 3 स्टेजेसमध्ये. एक आहे कन्सीव्ह करायच्या आधी, चान्स घ्यायच्या आधी जो काही विचार गोज इन टू द फॅमिली, त्या ह्याच्यात दॅट इज ऑल्सो कॉल्ड प्रीनेटल स्टेज. त्यानंतर ड्युरिंग प्रेग्नन्सी की काय केअर घेता येते, नेटल स्टेज. आणि नंतर पोस्ट नेटल, पोस्ट प्रेग्नन्सी काय केअर घेणं गरजेचं आहे, आफ्टर डिलिव्हरी. अशा 3 भागांमध्ये आपण म्हणजे. पण ठीक आहे, म्हणजे आता आपण म्हणू की फॅमिली प्लॅनिंग स्टेज असते आणि ऍक्च्युली प्रेग्नन्सीची टेस्ट असते आणि स्टेज असते आणि त्याच्यानंतर मूल जन्माला येतं. तर आपण 1 बाय 1 समजावून घेऊ. मग आता या बाबतीत प्रीनॅटल ज्याला म्हणतात तिथे आपण काय करू शकतो, म्हणजे काय एखाद्या फॅमिलीनी प्लॅनिंग करताना काय विचार करा. सो प्रीनेटल स्टेजमध्ये एक फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते की इफ फॅमिलीमध्ये काही हिस्ट्री असेल ऑफ एनी सच डिसऑर्डर, लेट टॉकर्स किंवा स्टॅमरिंग किंवा बोबडं बोलण्याची किंवा हिअरिंग लॉसची, दिस इज टू नेम अ फ्यू, दीज आर टू नेम अ फ्यू. तर यू शुड बी केअरफुल आणि देन यू शुड कन्सल्ट द डॉक्टर बिफोर टेकिंग अ चान्स. सेकंड वुड बी RH इनकम्पॅटेबिलिटी. सो त्यात समजा आईचं ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर थोडीशी केअर घ्यावी लागते. अगेन तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करू शकता रिगार्डिंग द सेम. अँड थर्ड बीइंग कन्सॅंग्विनिटी. सो तुमचं समजा नात्यात लग्न झालेलं असेल तर कधी कधी जेनेटिक पूल चेंज न झाल्यामुळे इश्यूज येऊ शकतात, येतीलच असं नाही, येऊ शकतात. त्यामुळे तेव्हा थोडी केअर घेणं गरजेचं आहे. अगेन यू कॅन कन्सल्ट द डॉक्टर. स्पीच थेरपिस्ट ह्याच्यात पिक्चरमध्ये येत नाही. म्हणजे इथे गायनोकोलॉजिस्ट किंवा इतर डॉक्टरांना कन्सल्ट करू शकतो. आणि मग आता त्याच्यानंतर हे सगळं झाल्यावर स्टेज येते की ऍक्च्युअली ती बाई प्रेग्नंट राहते. तर त्यावेळेला त्यांनी काय काळजी घ्यायची. त्यात थोडे डाएटरी आणि लाईफस्टाईल कन्सिडरेशन्स, मॉडिफिकेशन्स असतातच. अगेन ह्यात स्पीच थेरपिस्ट डिरेक्टली काही आमचा रोल नसतो. यू हॅव टू कन्सल्ट युअर गायनोकोलॉजिस्ट अँड दे विल गाईड यू. दे आर द बेस्ट पीपल टू गाईड यू ड्युरिंग दिस स्टेज. शिवाय डायटिशियन कन्सल्ट करून मात्र त्यांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्यानंतर मग स्टेज येते की ऍक्च्युअली बाळाचा जन्म होतो. मग त्यावेळेला काय काय आपण करू शकतो, कारण तिथे ऍक्च्युअली तुम्ही पिक्चरमध्ये येता, तर तिथे काय करू शकतो. सो या स्टेजमध्ये वन मेजर कन्सर्न इज, बऱ्याच वेळा असं दिसतं की जेव्हा ॲट बर्थ डिलिव्हरी एकतर कशी झाली आहे, सिझेरियन आहे, फोर्सेप डिलिव्हरी आहे, नॉर्मल डिलिव्हरी आहे, बर्थ क्राय इमिडिएट आहे की नाही आहे, बर्थ वेट किती आहे, हायपॉक्सिया म्हणजे ऑक्सिजन कमी पडलाय ब्रेनला, सप्लाय कमी झालाय ड्युरिंग बर्थ, असं काही झालंय का, किंवा बाळाला कावळी झाली आहे, इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आलंय. या काही गोष्टी आहेत. हे जे काही फॅक्टर्स आहेत, दीज कुड बी साइन्स ऑफ probable cause of hearing loss in the future or late talkers किंवा स्पीचमध्ये किंवा डेव्हलपमेंटल ओव्हरऑल इश्यूज असू शकतात. असतीलच असं नाही, असूही शकतात, नसूही शकतात. सो फक्त हे असतील तर तुम्ही थोडं जास्त केअरफुल राहणं आवश्यक आहे. जेव्हा मूल घरी येतं तेव्हा खूप इम्पॉर्टंट असतं की त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये खूप मेजर चेंजेस
होऊ नयेत इन द फर्स्ट 3 इयर्स ऑफ लाईफ. कारण की हे त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट इयर्स असतात. त्यानंतर द सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज की टी व्ही आणि मोबाईलचं एक्सपोजर आजकाल खूप प्रमाणात वाढलं आहे. पेरेंट्स पण ऑफिसला जातात, डे केअरमध्ये सोडतात. तुम्हाला माहिती नाही डे केअरमध्ये त्या मुलाला असंच कोपऱ्यात एका बसवून ठेवलंय की ॲक्च्युली तिथे काही होतंय ते तुम्ही थोडंसं बघणं गरजेचं आहे. एक्सेसिव्ह एक्सपोजर टू टी व्ही अँड मोबाईल एन्व्हायरमेंटमध्ये खूप मेजर चेंजेस ड्युरिंग फर्स्ट 3 इयर्स ऑफ लाईफ. समजा द चाइल्ड इज जेनेटिकली प्रीडिस्पोज टू हॅव समथिंग लाईक दिस, तर ते ॲक्सेलरेट होतं. त्यामुळे हे न अवॉइड, म्हणजे सॉरी तुला इंटरप्ट करते, म्हणजे एखादं नॉर्मल मूल असेल तर ते कदाचित हे चेंजेस ऍक्सेप्ट करेल आणि त्याच्यातच तो राहायला शिकेल. पण ज्याला थोडासा काही प्रॉब्लेम आहे त्याला ते प्रॉब्लेम्स वाढू शकतात अशा सडन चेंजेस. येस. दुसरी एक गोष्ट, समजा आता इंडियामध्ये आपण सगळेच मल्टीलिंग्वल असतो. म्हणजे प्रत्येक मुलाला 2 लँग्वेजेस तरी माहिती असतातच. आणि इट इज अ व्हेरी गुड थिंग. आणि ब्रेन डेव्हलपमेंट आपली जास्त चांगली आहे असं म्हटलं जातं. पण समजा मुलाला एक लँग्वेज शिकायलाच खूप कठीण जात आहे तर, आणि हे तुम्हाला दिसतंय, तर अशा वेळेला रिस्ट्रिक्ट टू 1 लँग्वेज, त्याला अजून 3-4 लँग्वेजेस शिकवायचा प्रयत्न करू नका. दुसरं म्हणजे फूड हॅबिट्स. आजकालचे जी फूड हॅबिट्स आहेत त्यांनी मुलांची बरेच वेळा हायपर ॲक्टिव्हिटी किंवा अटेन्शनमध्ये इश्यूज येतात. त्यामुळे फूड हॅबिट्स थोड्याशा कंट्रोल करणं इज एनी टाईम गुड फॉर द चाइल्ड. दुसरं म्हणजे समजा द चाइल्ड इज डायग्नोस्ड विथ हिअरिंग लॉस, तर हिअरिंग एड फिटिंग करून घेणं लवकरात लवकर, आणि त्यानंतर थेरपी घेणं फॉर त्याच्या. फक्त हिअरिंग एड फिट केलं झालं असं नसतं, त्यानंतर थेरपी घेणं खूप गरजेचं असतं. दुसरं म्हणजे विथ फूड हॅबिट्स आय वुड ऑल्सो वॉन्ट टू ॲड की पेरेंट्स खूप बिझी असल्यामुळे काय होतंय की मुलांना मिक्सरमधनं काढून मॅश्ड फूड देतात टिल 3 इयर्स 4 इयर्स, आणि मग त्याला चुईंगची हॅबिटच नाही लागत. तर दॅट लीड्स टू द चाइल्ड्स लॉस. न्यूट्रिशनल लेवल पण कमी होते. ह्यात कोणाची चुकी नाही आहे. हे लाईफस्टाईल आता अशी झालेली आहे अँड इट इज द नीड ऑफ द टाइम फॉर द पेरेंट्स ऑल्सो. पण थोडासा वेळ काढून या गोष्टी करणं गरजेचं आहे. मुलाशी खूप बोलणं गरजेचं आहे. जस्ट बिकॉज तुम्ही कामात बिझी आहात आणि त्याला टी व्ही बघू दिला किंवा मोबाईल घेऊ दिला आणि खेळू दिला, त्यांनी त्याचं काही सोशल कम्युनिकेशन वाढत नाहीये. ही इज गेटिंग रिस्ट्रिक्टेड टू दॅट रोट लर्निंग ऑफ राईम्स, ABCD, कार्टून, आणि काही प्रोडक्टिव्ह फार मिळत नाहीये त्यांना. तर अशा वेळेला तुम्ही त्याच्याशी कंटिन्युअसली बोलणं, तुम्ही काय करताय आणि मूल काय करताय ह्याबद्दल खूप गरजेचं आहे, एस्पेशली इन द फर्स्ट 3 इयर्स ऑफ लाईफ, बिकॉज हे खूप क्रुशियल असतात ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी. ओके, फारच महत्त्वाचं आहे ही गोष्ट जी अनिशाने सांगितली होती की स्पीच, नुसतं स्पीच नाही तर त्याच्यामध्ये मग तुमचं इटिंग हॅबिट्स सुद्धा ह्याच्यामध्ये अफेक्ट होऊ शकतात. इटिंग हॅबिट्समुळे स्पीच आणि बाकीचे डेव्हलपमेंट इम्पॅक्ट होऊ शकते. अनिशा, असं काही तुझ्याकडे एखादं एक्झाम्पल आहे का की आपण म्हणतोय की आपण याचा प्रभाव कमी करण्यासाठी ह्या डिसऑर्डर्सचा कुठल्याही आपण कसं लवकरात लवकर त्या डायग्नोज करून स्पीच थेरपिस्टकडे किंवा ऑडिओलॉजिस्टकडे जावं लागतं. तर अशी तुझ्याकडे एखादी केस आहे का की जी खूप लवकर डिटेक्ट झाली, त्याच्यामुळे त्याच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत लवकर थेरपी चालू झाली त्या बाळाच्या बाबतीत, आणि तीच तशाच सिम्पटम्स असलेली केस जरा उशिरा आली आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंटला थोडेसे चॅलेंजेस आले, असं काही आहे का तुझ्याकडे? हो. टू गिव्ह एन एक्झाम्पल, एक केस होती. द चाइल्ड हॅड डाऊन सिंड्रोम. ओके. आणि डाऊन सिंड्रोम ॲट बर्थ कळतं, कारण की मुलाचे फीचर्स तसे असतात. इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर. सो द डॉक्टर विल टेल यू की आहे. सो यू विल नो ॲट बर्थ. तर तिथे असं होतं की त्या सेंटरमध्ये अर्ली इंटरव्हेन्शन हॉस्पिटलमध्ये अवेलेबल होतं. सो स्पीच थेरपिस्ट राऊंड्सवर जायचे. अच्छा. तर तेव्हा आम्हाला ते कळलं आणि डॉक्टर सेड यू सी द चाइल्ड आणि बघा काही करणं आता गरजेचं आहे का. तर काय होतं
होतं इन डाऊन सिंड्रोम हां. पर्टिक्युलर अँड द पेरेंट्स वर व्हेरी कीन की हां. तुम्हाला करता आलं तर तर तुम्ही करा. स्टार्ट राईट ना, कारण की त्यांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. गरजेचं. नाहीतर 1 डे और 2 डे बेबीला स्पीच थेरपिस्टची काय गरज आहे. हां, बरोबर आहे. हां. पण दे वर व्हेरी सपोर्टिव्ह. तर एक खूप डाऊन सिंड्रोममध्ये समजा तुम्ही बघितलं असेल तर मुलाचे एक असे टिपिकल फीचर्स असतात. टंग थोडी प्रोट्रुडिंग असते, म्हणजे अशी असते. याचा अर्थ असा नाही की त्यांची टंग लांब असते. हां. ती फक्त ओरल कॅविट म्हणजे आपल्या तोंडात ती तशी प्लेस्ड असते. अच्छा. आता हे जे आहे हे सगळं अक्वायर्ड आहे. असं नाहीये की ऍट बर्थ जन्मापासून त्याची जीभ बाहेर आहे. तोंडाच्या बाहेर असं नाही. नसेल. त्या मुलांना थोडे इतरही प्रॉब्लेम्स असतात. हां. जसं की त्यांना कंटिन्युअस सर्दी असते हां. आणि एक अशी नळी असते जी आपल्या नाकातनं कानात अटॅच्ड असते. हां. त्याच्यामुळे आपला कान व्हेंटिलेट होतो. हां, हां. कानाचे 3 भाग असतात, हं. बाहेरचा, मधला आणि आतला. हां. मधल्या भागाला काही व्हेंटिलेशन नसतं, हां. ते त्या नळीतनं होतं. अच्छा. तो आपल्या कानाच्या पडद्याच्या मागचा भाग असतो. अच्छा. तर सर्दी असल्यामुळे ती सर्दी बरेच वेळा कानात जाते हां. आणि सारखं कानातनं पाणी Discharge येतं, होतं. हां. डिस्चार्ज येतो आणि त्यांना कधी कधी म्हणून थोडासा हिअरिंग लॉस असतो, माइल्ड टू मॉडरेट हिअरिंग हां. लॉस असतो. हां. तर हे सगळ्या गोष्टी, बऱ्याच ह्यातल्या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात. अच्छा. फक्त समजा त्यांचं फीडिंग पॅटर्न ॲट बर्थ चेंज केला तर. ओ. अच्छा. म्हणजे राईट फ्रॉम ब्रेस्ट फीडिंग, ओके. breast feeding, bottle feeding, and so on. हां. So I would just want to explain this to you with हो, नक्की. with नक्की. हां. a doll so that हे जास्त नीट कळेल. हं. तर नॉर्मली they were feeding the child असं फीड देत होते. म्हणजे नॉर्मली कुठचेही पेरेंट्स पण ही केस आहे त्याला डाऊन सिंड्रोम डिटेक्ट झाला डिटेक्ट होता झालेला त्याच्या होता, बाबतीत त्याच्या बाबतीत हं, आहे. हं. असं फीड देत होते. ओके, इन अ युजुअल केस इट्स ओके टू गिव्ह दिस. आय एम टॉकिंग अबाउट स्पेसिफिक किड्स. ओके, सो हिअर डाऊन सिंड्रोम. हं. तर हे अशी फीड देत होते. आता ह्याच्यात काय झालं की इथे इयर इज ॲट अ लोअर पोझिशन दॅन द लिप्स ऑर द माउथ. हं, हं, हं. ओके, बरोबर. सो काय होतं ही फीड दिली आणि त्यातनं डॉक्टर्सनी असं रेकमेंड केलेलं की त्याचं न्यूट्रिशनल कंटेंट बॉडीचा कमी होता, कारण की जास्त ना त्याला सक करता येत नव्हतं बॉटल. हं, हं. तर काय केलं त्यांनी, सांगितलं हे कट करा आणि ह्याचं ओपनिंग मोठं करा, म्हणजे एका वेळेला बॉटलमधनं जास्त दूध जाईल. त्याच्यामुळे काय झालं की दूध खूप जायला लागलं आणि टंगनी तो ते बेबी स्टॉप करायचा प्रयत्न करायचा, कारण एका वेळेला खूप पाणी म्हणजे खूप दूध आतमध्ये लागेल. येतं. सो ते नॅचरल रिफ्लेक्स होता हां. असं ते बरोबर. स्टॉप करण्याचा. बरोबर. हां. हा, आणि त्यानंतर असं झालं की खूप दूध एका वेळेला जातं. त्यानंतर ते काही नाकात जातं, नाकात जातं. आता नाकात आणि कान जसं मी तुम्हाला सांगितलं कनेक्टेड असतो आतमध्ये, ते कानात जातं. त्यामुळे कधी कधी डिस्चार्ज इन्फेक्शन होतं आणि डिस्चार्जचं प्रमाण वाढतं आणि दॅट लीड्स टू टंग ऑलवेज बिंग आउट. सो आता हे सगळं पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स होते हे अवॉइड झाले असते ओनली इफ ही पोझिशन आपण आधी अशी केली असती हां. आणि त्याला फीड आणि मग त्याला फीड केलं असतं, कारण की अशा वेळेला कान वर वरती असतो, हे इथे आहे. ओके, आणि आम्ही काय म्हटलं की हे ओपन करायची गरज नाहीये, त्याच्यासाठी एक वेगळी बॉटल असते. ही बॉटल ओपन करून ह्याच्यातनं एक प्लास्टिक घालतात. हां. ओके, आणि मग हे बंद करतात. त्या बॉटलचा हा खालचा भाग ओपन असतो हां. आणि खालती प्लास्टिक असतं. हां. सो हे मोठं नाही करायचं, बरं आहे. पण त्याला सक करता येत नाहीये, हां. कारण की त्याच्या लिप्स मध्ये थोडा विकनेस आहे. बरं आहे. मग न्यूट्रिशन कसं जाणार, तर खालनं हे ओपन असल्यामुळे त्या प्लास्टिकला आम्ही प्रेस करतो. हां. सो इकडनं ते फ्लुइड वर येतं आणि पोझिशन अशी असल्यामुळे ते नाकात किंवा कानात जाऊ नाही शकत. बरं. आणि न्यूट्रिशन पण जेवढं हवंय तेवढं नाही जातं. आणि समजा हे केलं तर ओव्हरऑल आता जेव्हा तो मुलगा माझ्याकडे येतो हां. तर त्याचे फीचर्स खूप वेगळे आहेत. सो कॉस्मेटिकली पण पेरेंट्सना ऑब्व्हियसली असं हवं असतं की बरं. हा पूर्ण वेळ जीभ बाहेर असते, बाकी मुलं चिडवतात, तर हा हे सगळं avoid होऊ शकलं अवॉइड होऊ असतं. शकतं ओनली इफ द फीडिंग इज डन. थोडेसे चेंजेस त्याच्यात केले. म्हणजे अगदी सोपी गोष्ट आहे की फिडिंगची पोझिशन बदलायची थोडीशी, आणि ह्याचा अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नॉट ओनली इन द पेरेंट्स बट डॉक्टर्स आणि द नर्सिंग स्टाफ असतो तिकडे हॉस्पिटलमध्ये,
त्यांनाही ही माहिती असणं गरजेचं असतं, तिथे अनुभवाची आवश्यकता असते. मग आता हे असं अशी केस की तू म्हणतेस तसं लवकर त्या पेरेंट्सना कळलं आणि ते देर विलिंग टू गिव्ह द ट्रीटमेंट, हे सगळं पुढचं त्याचं अवॉइड झालं. पण अशी केस असेल की जिथे हे काही माहितीच नव्हतं आणि खूप उशीर होऊन मग ती आली, मग तिथे तुम्हाला जास्ती अजून त्याच्यावर मेहनत घ्यायला लागली असेल. सो अशीच एक केस आता आहे. द चाइल्ड इज 4.5-5 years old. आणि पेरेंट्स दोघं वर्किंग होते, खूप बिझी असायचे म्हणून सगळं मॅश्ड फूड दिलं गेलं टिल ऑलमोस्ट 4 years. आता न्यूट्रिशनल इश्यू यायला लागला, मुलाचं वेट वाढत नाही, सो देवर कन्सर्न आणि हा काहीच खात नाही. मग त्याला जेव्हा थेरपीसाठी आणलं तेव्हा तो आता डिफेन्सिव्ह झालाय, म्हणजे त्याला भीती वाटते आता फूडची. त्याला चू करायला देतात तर त्याला भीती वाटते, त्याला चॉकलेट नाही, चिप्स नाही, काही चू करायचं नसतं. सो आम्हाला आता बेसिक पासून सुरू करावं लागलंय की त्याला फूड बरोबर आम्ही खेळायला देतो, सो दॅट ही जस्ट गेट्स कम्फर्टेबल. भीती कमी होईल, भीती कमी हाताळल्यावरती. आणि त्यानंतर आता त्याला काही दिलं, टंग वरती ठेवलं की त्याची टंग अशी बाहेर जाते, काही दिलं त्याला ते टंगची मुवमेंट. आता आपल्याला काही अन्न तुमच्या टंगवरती ठेवून बघा, पहिलं तुम्ही कराल की ते अन्न घेऊन आयदर राईट साईडला दाताच्या खाली किंवा लेफ्ट साईडला दाताच्या खाली न्या चुईंगसाठी. मग त्याच्यात सलाइवा मिक्स होऊन त्याचा एक बोलस फॉर्म होतो, ते चू होतं, क्रश होतं, मग ते परत टंगच्या सेंटरला येतं आणि मग टंग असं वेव करते आणि ते गिळलं जातं. एवढी सगळी प्रोसेस चुईंगची होते. आणि ती प्रोसेस आता त्याला फ्रॉम स्क्रॅच आम्ही शिकवतोय, सो दॅट त्याचे ते सगळ्या मसल्सची स्टेबिलिटी आणि ही सगळी मुवमेंट व्हायला लागेल. आणि ऍट दिस एज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ऍक्च्युली टीच हिम, बिकॉज ही सो स्कॅर्ड ऑफ फूड की मग आम्ही गॉज मध्ये फूड टाकून त्याला हळूहळू ते खायला देतोय. मग त्याला ते आत नाही जाणार, पण ऍटलीस्ट त्याला तो फील तोंडात येईल की काही होत नाहीये अन्न टाकल्यावर. म्हणजे असं आहे की मंडळी, ह्या एक्झाम्पल्स वरून आपल्याला कळलं की इट इज नेव्हर टू लेट, म्हणजे नथिंग इज टू अर्ली. एका दिवसाच्या मुलाला सुद्धा तुम्ही स्पीच थेरपी नीड बेस्ड ऑफकोर्स आणू शकता, तिथेही ट्रीटमेंट चालू होऊ शकते आणि त्यातनं बराच काही पुढचं डिस्कम्फर्ट्स आणि त्रास वाचू शकतो. आणि आता जसं हिने सांगितलं त्याप्रमाणे की ह्याचा अवेअरनेस जास्ती क्रिएट होणं हा खूप गरजेचं आहे. आणि ह्या एपिसोड्सचा सगळ्या उद्देश हाच आहे की अवेअरनेस क्रिएट होणं. थँक्यू सो मच अनिशा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण येऊया विथ ॲडल्ट्स, म्हणजे ॲडल्ट्सच्या बाबतीत आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घेऊ शकतो. थँक्यू सो मच.